सोलापुरात हत्तुरे परिवारानं अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बालेकिल्ला राखलाय आणि वैभव हत्तुरे यांचा दणदणीत विजय झालाय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात झालेली अटीतटीची लढत अखेर हत्तुरे परिवारानं जिंकली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभव हत्तुरे यांनी भाजपचे उमेदवार नागेश ताकमोगे यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादित केला। या विजयामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचा गड राखण्यात हत्तुरे परिवाराला यश आलं। प्रभाग क्रमांक 25 मधील या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होतं। निवडणूक निकाल जाहीर होताच वैभव हत्तुरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं। हत्तुरे वस्ती आणि प्रभाग क्रमांक 25च्या परिसरातील मतदारांनी वैभव हत्तुरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कौल दिला। विजयाची घोषणा होताच हत्तुरे वस्ती परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह मोठा जल्लोष साजरा केला। वैभव हत्तुरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव हत्तुरे म्हणाले की हा विजय माझा नसून प्रभागातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे। हत्तुरे परिवारावर मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ न देता प्रभागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन। मागील एक महिन्यापासून जे इलेक्शन चालू होतं त्या सगळ्या वेळोवेळी मला मदत करणारे, ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो, ते माझे काका आप्पासाहेब हत्तुरे सर, माझे वडील, माझे दैवत श्रीशैल मामा हत्तुरे, माझे छोटे काका जे माझ्या आयुष्यभर पाठीमागत खांद्यावर हात ठेवून उभे आहेत, ते वैजनाथ हत्तुरे सर व माझे सगळे भाऊ लोक, आणि ह्या सगळ्यांसोबतच ज्यांच्यामुळं आज मी इथं दिसतोय, ज्यांनी मला हे सगळं निवडणुकीचं लढण्याची ताकद दिली, ज्यांनी मला खसताना सुद्धा निवडणूक कसं लढायचं आणि ही निवडणूक आमची नाही तर तुमची नाही तर ही आमची निवडणूक आहे म्हणून हे लढणारे माझे सगळे मित्रमंडळ आणि माझे मतदार बंधू, खरंच त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त केलं तर ते कमीच आहे। मागील अनेक दिवसापासून ते झटतायत, ते प्रयत्न करतायत, त्यांच्या कष्टाला हे न्याय मिळालं आणि हे विजय माझा नसून हे माझ्या प्रभागवासियांचं। एवढं बोलून राष्ट्रवादी पक्षात मी हे निवडणूक एका विकासाच्या मुद्द्यावर, एक आपल्या सोबत असणाऱ्या प्रभागातील कौटुंबिक संबंधावर, आपल्या सर्वांच्या विश्वासावर उभा होतो। त्यामुळे ही निवडणूक जेवढी तगडी होती तेवढीच ह्या सगळ्यांनी सोपी करून दाखवली। जे आपला पहिला उभा केलेला होता त्याच्यात एक सीट आपला विजय झाला। हे दोन्ही सीट यायला पाहिजे होतं, हे आमचं थोडं काय गणित चुकलं, काय गणित कुठं चुकलं मामा? चुकलं म्हणजे शेवटचा जनता आहे तर थोडा शूटिंगमध्ये झालेला असेल असं वाटतं। पण पाहिले गेलं तर मामा खूप मोठी गर्दी आहे, प्रचंड उत्साह आहे नागरिकांमध्ये। हे पूर्ण श्रेय आपलं जे आपल्यासाठी झटलेत हे सगळं त्यांचंच श्रेय, आपण याच्यात काही वाद नाही, हे श्रेय त्यांना जावं। मामा वाटलं होतं की बाबा कुणी असू दे, आपण कशाला घाबरायचं, जनता माझ्या मागे आहे म्हणून मला आत्मविश्वास होता की आपलं फसवणूक होणार नाही, आपण निवडून येतो। पाहिले गेलं तर मामा पूर्ण सोलापूर शहराचा महाराष्ट्रामध्ये सध्या कमळ फुलते, कमळाचं वातावरण गेलेलं आहे, पण ही सीट पण धोक्याची मानली जात होती। ऐन मोक्याच्या वेळीच पण विजय झालेला आहे। बरोबर आहे, संकटकाळी हे सगळं जमून आले, आपण जिंकलो। आता काय मामा पुढचं वाटचाल कशी असणार आहे, कसा उत्साह आहे, कशी ऊर्जा निर्माण होणार आहे? आता पुढं त्याचं काय बघून फक्त तेवढंच की आपलं जे प्रभाग आहे, आपलं जे आपल्याला कोण सपोर्टिंग केलेलं आहे
त्यांचा मनापासून आभार मानतो आणि ह्यांचं काही अडीअडचणी काही असू दे हे प्रभाग म्हणजे आपलं एक घराप्रमाणे समजून हेच आपलं जल्लोष आता भरपूर झाले. बस थोडक्यातच जल्लोष करून काय नाही, तेवढा पुरतं तेवढा. काय सांगाल कार्यकर्त्यांना? आपले हजारो कार्यकर्ते बाहेर थांबले आहेत, आंदोलन करतायत, काय सांगाल? हे कार्यकर्त्यांचंच हे आहे ना. ओके. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची ताकद या विजयानं पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या विजयामुळं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात हत्तुरे परिवाराचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.